हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलसारख्या बदामी पनीरची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। बदामी पनीर बनवण्यासाठी इथे मी अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत। मला बदामची लगेच पेस्ट बनवायची आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये गरम पाणी टाकून बदामला थोडा वेळ भिजत ठेवलेले आहे। वेळ असेल तर रात्रभर साध्या पाण्यामध्ये हे बदाम भिजत ठेवले तरीही चालतील। साइडला गॅसची फ्लेम मीडियम ठेवून मी टोपामध्ये 1 ग्लास पाणी तापत ठेवले होते। पाणी व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा सुद्धा टाकून घेतलेला आहे। कांदा जर का मध्यम आकाराचा असेल तर 2 कांद्यांचा इथे वापर करायचा आहे। त्याचबरोबर पाण्यामध्ये इथे मी काही खडे मसाले सुद्धा वापरले आहेत। तर 1 तेजपत्ता घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत, 1 मसाला वेलची घेतलेली आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 4 काळी मिरी घेतल्या आणि त्याचबरोबर 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत। आता ह्या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतले आणि 5 मिनिटे ह्याला मीडियम फ्लेमवरती असेच होऊ दिले। तर जोवर कांदा सॉफ्ट होते तोपर्यंत मी ते एका खलबत्त्यामध्ये अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याची एक भरड इथे तयार करून घेतलेली आहे। 5 मिनिटं उलटल्यानंतर कांदा व्यवस्थितपणे सॉफ्ट झाला होता। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि ह्या सर्व जिन्नसमधून इथून मी मसाला वेलची पहिला काढून घेतली, त्याचबरोबर तेजपत्ता काढून घेतला आणि हा सर्व जिन्नसला मी वाटून घेतलेला आहे। मिश्रण वाटत असताना ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे, एकदम ड्राय मिश्रण हे वाटून घ्यायचं आहे। आता ही बारीक पेस्ट तयार करून मी साईडला ठेवून टाकलं। कढईमध्ये इथे मी 1 चमचा साजूक तूप घेतले आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा इथे मी तेल टाकून घेतलेला आहे। तूप व्यवस्थित मेल्ट झाले की गॅसची फ्लेम मीडियम ठेवली। यामध्ये 1 चमचा जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यानंतर त्यामध्ये ठेचलेले अद्रक आणि लसूण टाकून घेतलेला आहे। तर ती अद्रक लसूणची भरड इथे 1 चमचा होती। अद्रक लसूणची भरड अर्धा मिनिटभर चांगली तेला आणि तुपामध्ये छान परतून घेतली। मग त्यामध्ये जे मिश्रण वाटून घेतलं होतं, म्हणजे जे कांद्याचं मिश्रण होतं ते टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे या तेलामध्ये या कांद्याच्या मिश्रणाला छान मिक्स करून घेतलं। आता हे मिश्रण चांगलं शिजायला पाहिजे, कांदा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे, त्यामुळे मी कढईवरती झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली। तोवर जे भिजवलेले बदाम होते ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे काढून घेतले। यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलं, म्हणजे 3 ते 4 चमचे दूध टाकून घेतलं आणि मग ह्या मिश्रणाला चांगलं वाटून घेतलेलं आहे। तर हे बदामाचं जे मिश्रण आहे ते इथे रेडी झालं। आता मी इथे पनीरला कापून घेते। तर इथे मी पाव किलो पनीर घेतलं होतं। पहिला पनीरला व्यवस्थित डिवाइड करून घेतलं आणि त्यानंतर त्रिकोणी शेपमध्ये हे पनीर मी कापून घेतलेलं आहे। जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे तसंच करायचं आहे। आता पनीर व्यवस्थित सर्व कापून झालं की पनीरला आता मी इथे फ्राय करून घेते आहे। तर पनीरला इथे मी शॅलो फ्राय केलं। शॅलो फ्राय करण्यासाठी एका पॅनमध्ये इथे मी 1 मोठा चमचा तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झाले की त्यामध्ये मी ही क्यूब्समध्ये कट केलेले पनीर टाकून घेतले। आता पनीरला शॅलो फ्राय करत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, म्हणजेच मोठी ठेवायची आहे गॅसची आच। आता यामध्ये मी इथे चिमूटभर मीठ टाकून घेतले, त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला आणि हाय फ्लेमवरती पनीरला चांगलं इथे मी शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे। शी फ्लेम हाय ठेवूनच पनीर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, अदरवाईज पनीर जे आहे ते थोडंसं च्विंगी होऊन जाईल आणि ते एवढं टेस्टी लागणार नाही। पनीरला चांगले क्रिस्पीनेस आला किंवा त्याला एक असं मस्त गोल्डन कलर आला ना की त्यामध्ये इथे मी 1 छोटा कप गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आता तुम्ही जेवढी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ठेवणार आहात तेवढ्या अंदाजे तुम्हाला इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे। आता गरम पाणी व्यवस्थितपणे ह्या पनीरमध्ये मिक्स झालं की हे पनीर छान सॉफ्ट होतं। आता मी गॅसची फ्लेम बंद केली। कढईवरती जो मी कांदा परतायला ठेवला होता, म्हणजेच कांद्याची जी पेस्ट परतायला ठेवली होती ती इथे व्यवस्थितपणे छान सॉते झाली होती। तिला मी एकदा मिक्स करून घेतलं। आता जेवढा हा कांद्याचं पेस्ट परतणार तेवढंच आपली जी ही रेसिपी आहे ती छान तयार होणार। कांद्याचा मसाला चांगला परतला गेला की यामध्ये मी आता इथे पाव छोटा चमचा हळद टाकून घेतलं। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा भरून काश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतलेला आहे। काश्मीरी तिखा लाल मसाला नसेल तर त्याऐवजी घरचा साठवणीचा मसाला वापरला तरीही चालेल। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे
आणि त्याचबरोबर किचन किंग मसाला जो बाजारात इझिली अवेलेबल होतो तो इथे 1 चमचा टाकून घ्यायचा आहे। जर का हा किचन किंग मसाला तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर नाही टाकला तरी हरकत नाही। आता हे सर्व जे मसाले आहेत ते कांद्याच्या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम इथे मी स्लो ठेवली होती आणि स्लो फ्लेमवरतीच या मसाल्यांना छान अर्धा मिनिटभर मी ते परतवून घेतलेलं आहे। मसाले जेवढे आपण परतणार तेवढंच आपली ही रेसिपी छान तयार होणार आहे। तर हे सर्व मसाला छान इथे तयार झालेला आहे। ह्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी यामध्ये जी बदामची पेस्ट तयार करून ठेवली होती ती टाकून घेत आहे। कांदा मसाल्यामध्ये बदामची पेस्ट टाकल्यानंतर याला व्यवस्थितपणे मी एकजीव करून घेतली। तर आता तुम्ही बघू शकता जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप जास्त थिक आहे। त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट तशीच राहिली होती, मी त्याच्यामध्ये अर्धा कप दूध टाकून घेतले आणि ते दूध वेस्ट न करता ते सुद्धा या मसाल्यामध्ये ते ॲड करून घेतले आणि व्यवस्थितपणे ह्यांना एकजीव करून घेतलेला आहे। आता हा बादामी पनीर मसाल्याला इथे मस्त असा कलर आलेला आहे। तर बादामी पनीर मसाल्याची जी कलरचा टेक्स्चर असतो तो थोडासा लाईट कलरमध्ये असतो। आता हा मसाला थोडा पुन्हा मला ड्राईसारखा वाटला म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव कप दूध अजून टाकून घेतले आणि त्यानंतर ह्याला छान इथे मिक्स करून घेतलेलं आहे। मसाल्याची कन्सिस्टन्सी इथे थोडीशी थिक आहे। आता ह्याला असेच मी आणखीन 2 ते 3 मिनिटे चांगलं परतवून घेतलं। 2 ते 3 मिनिटं झाले की गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आणि त्यानंतर मी कढईवरती झाकण ठेवले एक 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि हा जो मसाला आहे तो इथे अजून थोडा ड्राय झाला होता। याला व्यवस्थितपणे मी आणखीन छान परतवून घेतला आहे स्पॅच्युलाच्या मदतीने। आता हा मसाला इथे पूर्णपणे रेडी झाला। यामध्ये मी जो पनीर ठेवलेलं तो पाण्यासकट याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। पनीर या बदामी मसाल्यामध्ये व्यवस्थितपणे इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता पनीरमध्ये मी आधी पाणी टाकलेलं होतं जेव्हा पनीर शॅलो फ्राय केलेलं तेव्हा, त्याच्याने एक काम झालं की पनीर लगेच सॉफ्ट होतं आणि त्याचबरोबर आता ही जी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आहे ती जशी मला हवी होती तशीच झालेली आहे। जर का तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी थिक हवी असेल किंवा मसाला फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर पाण्याचा वापर तुम्ही आधीच पनीरमध्ये टाकताना कमी जास्त करू शकता। आता पनीर जे आहे ते या बदामी मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मग मी कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले तर ह्या बदामी पनीरला मस्त इथे तेल सुटलेलं होतं, म्हणजेच हा जो मसाला आहे तो पूर्णपणे छान शिजला गेला आहे। एकदा स्पॅच्युलाच्या मदतीने मी हा पनीर बदामी मसाला जो आहे त्याला छान असं एकदम मिक्स करून घेतलेला आहे हलक्या हाताने, कारण की पनीर सॉफ्ट असल्या कारणाने तुटू शकतं। याला व्यवस्थित एकदा मिक्स करून 2 ते 3 मिनिटं ह्याला मी असेच मीडियम फ्लेमवरती चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता ह्या बदामी पनीरवरती इथे मी बारीक चॉप केलेला थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीर टाकल्यानंतर अर्धा मिनिटभर ह्याला असेच ठेवले। त्यानंतर कोथिंबीर या बदामी पनीर मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतली। आणखीन अर्धा मिनिट मी ह्या पनीर बदामी मसाल्याला स्लो फ्लेमवरती परतवून घेतलं आणि मग त्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर हा गरमागरम पनीर बदामी मसाला एका प्लेटमध्ये ते मी काढून घेतला। याला आपण कुलचा, पराठा, रोटी, नान कशासोबत सुद्धा सर्व करा, खाण्यासाठी उत्तम लागतो। याला तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता किंवा घरामध्ये गेस्ट आले तेव्हा सुद्धा ह्याला बनवून खाऊ शकता। ही एकदम रिच डिश आहे, त्याचबरोबर खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि डिलिशियस आहे। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।